मी यापूर्वी सुद्धा 8-10 दिवसांपूर्वी आपण सर्वांशी भेटलो होतो। त्या दिवशी सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयामध्येच आपल्या सर्वांची बैठक झाली होती आणि पुणे जिल्ह्यामध्येच वाढलेल्या पेशंट्समुळे साधारणतः सर्वच लोक थोडेसे चिंतातूर होते। परंतु मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे सांगतो की या सगळ्या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यात एका बाजूला पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, या सर्वच मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम केले की ज्याच्या माध्यमातून विशेषतः पुण्यामध्ये सुद्धा पेशंटची संख्या प्रमाणात राखण्यामध्ये आपण यश मिळवले। दुर्दैवानं काल सुद्धा आणखीन एक मृत्यू झाला की ज्याच्यामुळे 6 एकूण मृत्यूचं प्रमाण झालं, हे खरं आहे। परंतु पूर्वीचे असणारे कोमॉर्बिड आजार आणि त्याचबरोबर प्रतिकारशक्तीचा सुद्धा असणारा थोडासा अडचणीचा मुद्दा, या दोन गोष्टींमुळेच या मृत्यूंचं प्रमाण वाढलं। राज्यभरामध्ये यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यभरामध्ये अशा अनेक यापूर्वीच्या सुद्धा GBS पेशंटच्या एकूण संख्येमध्ये जर आपण बघितलं तर दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये किमान 5 ते 10 हाई पेशंट्स आपल्याला GB सिंड्रोमचे दिसत आहेत आणि ते दुरुस्त होऊन जात आहेत। तेच प्रमाण संपूर्ण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आहे। फक्त पुण्यात प्रमाण एकदम वाढल्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती होती, पण ती सुद्धा आता अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या टीमने केलेल्या समन्वयाच्या कामांना अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रित राखण्यात आपण यश मिळवलेलं ते होतं। त्याच्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची ही जबाबदारी आहे, आरोग्य विभागाच्या यंत्रणेची ही जबाबदारी आहे, महानगरपालिकांची ही जबाबदारी आहे आणि 7 रोग नियंत्रणाचे जे काय आम्ही कायदे करतोय त्यासाठी सुद्धा हे सगळे अत्यंत महत्त्वाचं आहे। भविष्य काळामध्ये वाढत्या नागरिकांनातनं असे अनेक प्रश्न येणार आहेत की ज्याच्यासाठी आम्हाला सर्वांना सुद्धा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कायदा प्रभावी करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच इथून पुण्यात गेल्यानंतर 7 रोग नियंत्रणाचे जे काही कायदा आहे त्या कायद्यातली दुरुस्ती आणि सुधारणा करणं आणि विशेषतः शास्ती आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या शास्तीचे सुद्धा निर्णय घेतले। पुढच्या अधिवेशनामध्ये याबद्दलचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही आणतो।